नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. 1500 रुपयात महिलांची बोळवण करण्यापेक्षा सन्मानजनक रक्कम द्या अशी मागणी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून 1500 रुपयात महिलांची बोळवण केली आहे. तर सुशिक्षित तरुणांना मात्र 6 ते 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मानजनक रक्कम द्यावी अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 6,000, 8,000 आणि 12,000 असं मानधन देणे केलं. आता मला एक विषय समजत नाहीये, तुम्ही लाडक्या भावाला जर 6,000, 8,000 आणि 12,000 देताय तर लाडक्या बहिणीला 1500 का? म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का? मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही? मग तुम्ही ते का नाही करून देत आहात? आणि मग 1500 रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करता आहात काय? मग 1500च आमची किंमत आहे का? लाडक्या बहिणींना देखील 5,000च्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची मागणी माझ्या भावाकडे आहे, माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे. यूपीच्या गोंडामध्ये ट्रेन क्रमांक 15994 चंडीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे एसीचे 4 डबे हे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात अद्याप 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. राज्य सरकारच्या शासकीय कंत्राटी भरती विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीनं शासकीय विभागांमध्ये कंत्राटी भरती करणाऱ्यांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. या विरोधात मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज मंत्रालयासमोर राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक उपस्थित होते. बंद करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या ठिकाणी लाखो रोजगार मिळाले नाही. राज्य सरकारचा सरकार
लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. हे राजा खाली घे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी विशाळगडावरील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कायदा आणि नियम कोणीही हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये असेही अजित पवार यावेळी म्हणाले. वातावरण प्रवीण साईड प्लीज साईड. अजित पवार विशाळगडावर गेलेत, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आमची बैठक घेणे गरजेचे होते असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं. त्याचबरोबर मागच्याही दंगलीत बाहेरचे लोक आले होते, जिल्हा पोलिसांनी नाकाबंदी केली नाही. आता ही रवी पडवळ बाहेर आला आहे हे पोलिसांना माहीत होतं, त्याच वेळी कारवाई का केली नाही? बाहेरून येऊन कोल्हापूरची एकता बिघडवण्याचं काम केलं जात असून राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. याची पोलीस चौकशी का करत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. कुठेतरी कोल्हापूरमध्ये शाहूंच्या सामाजिक एकता जी आहे मागच्या वेळी झालेली घटनेमध्ये देखील बाहेरगावावरून लोक आले होते, त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी नाकाबंदी केली नाही. आत्तासुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेल्याचा इंटेलिजन्स त्यांच्याकडे होता, त्यांना माहिती होती तो साताऱ्यापर्यंत आला आहे, साताऱ्यात कुठं आला आहे, सगळी माहिती असताना त्याला त्याच वेळी कारवाई करायला पाहिजे होती. बाहेरून येऊन लोक, कोल्हापुरातली माणसं आज ह्या सगळ्या पलीकडे जाऊन राजश्री शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारी जनता आणि म्हणून बाहेरून येऊन कोल्हापुरात या ठिकाणी अशा पद्धती करण्याचा प्रयत्न होतो, ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर म्हणून आपण केलं पाहिजे. आज देश पातळीवर कोल्हापूरची जी इमेज आहे ती कशा पातळीवर जाते? आज रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे का? कोल्हापूरची इमेज ही राष्ट्र पातळीवर आणि जागतिक पातळीवर हे घेऊन जाणं उद्याच्या भविष्य काळात आम्हाला ते परवडणार नाही. शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांना बदनाम करण्याचा डाव आखला जातोय का? नाही, 100% राजश्री शाहू महाराजांच्या भूमीमध्येच हे सातत्यानं घडतंय. मग याची पोलीस चौकशी का करत नाही, त्याच्यावर कारवाई का करत नाहीत असा आमचा प्रश्न आहे. नाही, गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे का घडतंय, ह्या सगळा इंटेलिजन्स असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही, 144 कलम असताना लोकांना सोडलं का गेलं. गजापूर गावातल्या लोकांनी 3 दिवस आधी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की अशी घटना म्हणजे अशा गरमाव येणार आहे, अशा वेळी आमच्या गावाला प्रोटेक्शन द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती. ते प्रोटेक्शन का दिलं गेलं नाही, ह्या सगळ्याची उत्तरं आम्हाला गृहमंत्र्यांच्याकडून अभिप्रेत आहेत. इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची ते कानातले दागिने सुद्धा काढून घेतलेत. मग त्यावेळेला एक व्हिडिओ आणि फोटो मला व्हायरल वाटतं एक खोटा व्हिडिओ भाजपच्या IT सेलनं व्हायरल केला आहे, त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत. कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलं सुद्धा काढून घेतलं. आणि ह्याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देश पातळीवर केलेला आहे, ट्विटरवर असेल, सोशल मीडियावर, त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार. गजापूरमध्ये आहेत, काय विनंती करता किंवा काय नाही, मला वाटतं आम्हाला आलेलं प्रसारमाध्यमातूनच कळालं. खासदार आदरणीय शाहू महाराज आहेत, आम्ही आमदार आहोत. एखादी लोकप्रतिनिधींच्यावर बैठक घेतली असती तर आम्हाला कळालं असतं नेमकं शासनाची भूमिका काय आहे. आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे, आमच्या व्यथा काय आहेत, आमच्या अँगलनं आम्ही जे बघितलेलं आहे आम्हाला माहीतच नाही ते आलेले, ते प्रसारमाध्यमातूनच कळालेलं आहे आम्हाला. वाटते खासदार बालिश आहेत, त्यांना माहीत नव्हतं, तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला की मदत त्यांना वाटलं आम्ही विशाळगडवर केलेली आहे, मदत गजापूरवर केलेली आहे, एवढी प्राथमिक माहितीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मदत कुठं केली? गजापूरमध्ये ज्या लोकांच्यावर अत्याचार झाला तिथं महाराजांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून मदत केलेली आहे.
अज्ञान असलं की अशी वक्तव्य येतात. महायुतीच्याकडून सर्वे झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना 1 सीट मिळत नाही, त्यामुळे या प्रकरणाला तूल तर याला देतात. राजकीय रंग आहेत 100%. चला. दीड वर्षात कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्याचा प्रसंग यायला नको होता अशी भावना शाहू महाराज यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले की मी माफी मागतोय असा त्यांनी अर्थ घेतला. मी त्यांची माफी मागण्यासाठी नव्हे तर त्यांची मदत करण्यासाठी गेलो होतो. तसेच दीड वर्षात कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्याचा प्रसंग यायला नको होता. समतेचे वातावरण बिघडवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे असेही ते यावेळी म्हणाले. 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची वेळ दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे. हा यायला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे. खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी विरोधकांचा होता. कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ती ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीची ढोंगी पदाचा का प्रश्न येतच नाही. मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यात येते. ही दंगल थांबवता आली असती, मात्र कुठंतरी याला खतपाणी घातलं जाते असं वाटतं. दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं. राजघराण्यात 2 भूमिका पाहायला सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्या मंदिर शाळा येथे पर्यावरण संवाद चला सावली पेरूया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी चला सावली पेरूया म्हणजे मुलांना झाड लावल्यानंतर आयुष्यभर चांगले दिवस कसे येतील, झाडाचे फायदे कसे होतील या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्लामपूरच्या विद्या मंदिराच्या पटांगणावर 5000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलाला एक बी म्हणजे प्रत्येक मुलाकडून एक रोप या दृष्टिकोनातून बीज प्रत्येक मुलाला देण्याचा उपक्रम आज करण्यात आला आहे. चला सावली पेरूया या जिल्हा परिषद सांगली व सह्याद्री देवराई संस्थान उपक्रमाअंतर्गत आज प्रसिद्ध सिने अभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे व सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी पर्यावरणाचे महत्त्व व झाड लावल्यानंतर झाडाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात कसे रुजविले पाहिजे यासाठी आजचा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटविकास अधिकारी डॉक्टर बाबासाहेब पवार, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, सहसचिव वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी सह्याद्री देवराईचे वृक्षप्रेमी सरपंच शिवदास भोसले यांच्या पुढाकारातून तसेच प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कार्यक्रम पार पडला. यामध्ये 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. जिल्हा परिषद सांगली 72,000 विद्यार्थी असून तेवढी रोपे तयार करण्याचा मानस आहे अशी माहिती गट शिक्षण अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिली. पाणी आहे का पाणी आहे वारी झालेली आहे. त्यानंतर झाडाची प्रार्थना करूया आपण. बोला पुंडली एज्युकेशनचे CEO जोडविसे त्यांच्यावर बोलणं झाल्यानंतर सह्याद्री देवराई आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला एक पिशवी द्यायची, 1 वर्षाचं रोप होईल एवढी, आणि त्याच्यामध्ये बी द्यायचं आणि पुढल्या वर्षी हे रोप झालेलं आपण शाळेत द्यायचं. प्रत्येक मुलाचं एक रोप असेल. आवळा, करंज, जांभूळ या सगळ्या बिया आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आणलेला आहे. अजून या 8-15 दिवसात पूर्णपणे प्रत्येक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक पिशवी आणि एक बी मिळालेलं असेल. त्याने एक अर्धा किलो माती टाकायची, अर्धा किलो 30% खत आणि 70% माती, आणि मग त्याच्यातून रोप तयार करायचे. ही संकल्पना राबवायचे
तृप्ती दोर्लीशी यांनी जो काही सहकार्य आणि जो काही पॉझिटिव्हनेस दाखवला त्याबद्दल खूप अभिनंदन आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी राबवली त्यांनी त्याबद्दल साधारण किती आपण जर दाखवली इकडे सगळे तर आपण खरे आहोत. पुढल्या वर्षी याच महिन्यात ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी आपण कार्यक्रम घेऊ. सगळे रोपं आपण टाकू आणि या जगासाठी, भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, सांगली जिल्ह्यासाठी हा एक क्रांतिकारी आणि आदर्श कार्यक्रम असेल. प्रत्येक मुलाचं एक झाड असेल. धन्यवाद. यामध्ये असं आहे, संकल्प असा आहे की झाडं लावण्यापेक्षा झाडं तयार करायची प्रक्रिया, रोप तयार करायची प्रक्रिया आहे. त्याचे संस्कार मुलांकडे होतात. म्हणजे प्रत्येक मुलाने आज एक बीजारोपण केलं तर 1 वर्षाने पुढच्या 1 वर्षामध्ये त्याचं एक रोप तयार होईल आणि ते आपण 15 ऑगस्टला लावणार आहोत. अशा पद्धतीचा संकल्प. साधारण जर जर आपण प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज धरलं तर जवळपास 4 ते 5 लाखापर्यंत आपली विद्यार्थी संख्या आहे. तर आपण हा उपक्रम शाळांमध्ये आता आज याची मुहूर्तमेढ झाली तर तो आपण सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये राबवणार आहोत आणि रोप तयार करण्याचं एक संस्कार त्यांच्यामध्ये व्हावे, आपण नेक्स्ट जनरेशन तयार व्हावे असा एक याचा म्हणजे प्रत्येक मुलाचं एक रोप असलं ना तर त्यांच्या डोक्यात पण एक झाड लागेल, रोप लागेल. त्या पर्यावरणाचं त्यांचं प्रेम होईल. त्यांच्यात जशी जशी वाढ होईल तशी तशी चर्चा होईल आणि दर महिन्याला त्याच्यात काय फरक झाला हे शिक्षक आपल्याला अपग्रेड करतील आणि मग त्याच्या आमची त्यांचे 4-5 मेंबर, आमचे 4-5 मेंबर एकमेकाशी बोलत राहतील आणि म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण ह्या वर्षी येऊ, या दिवशी येऊ, तेव्हा आपल्याला कळेल की हा उपक्रम कसा सक्सेस झाला आहे. हा एक प्रयोग आहे पण प्रत्येक मुलाचं स्वतःचं एक रोप तयार व्हावं ही बाब. तुम्हाला आता आपण बी लावलं पण साधारणपणे या ठिकाणी असलेलं जे आत्ताचं झाड आहे हे 1 वर्षाचं झाड आहे. म्हणजे 1 वर्षानंतर काय होईल हे लक्षात घ्या. तसं तुमच्या सुद्धा लावलेलं बीज हे आपण आहे आपलं चिंचेचं झाड आहे. तुमच्या गायचं जांभळात असणार आहे. त्याची सुद्धा वाढ तुम्ही नोंदवायची आहे. त्यामुळे आदरणीय चिंचेचं आपण लावलं जे झाड आहे तशी झाडं तुमच्या होतात आणि त्यांनी आपल्याला टार्गेट दिले सांगली जिल्ह्याला 10 लाख झाडांचं, लक्षात रोपांचं ते आपण पूर्ण करणार आहोत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.